जहीर खान यांनी जेव्हा गोलंदाजी करायला चालू केलं तर जहीर खानचा स्टान्स बघून असं वाटायचं की भारताला आता खऱ्या अर्थानं जलदगती गोलंदाज मिळालेला आहे। जलदगती गोलंदाजीची धुरा जहीर खाननी बरेच दिवस आपल्या खांद्यावर पेलली। वर्ष 2003 तो होता विश्वचषकाचा फायनल सामना आणि त्या सामन्यामध्ये जहीर खानच्या गोलंदाजीवरती थोड्याशा जास्त रन गेल्या होत्या आणि भारताला फक्त जहीर खानच नाही तर फलंदाजीच्या हरकारीमुळेही हार मानावी लागली होती। त्यानंतर बरीच वर्षे गेली आणि वर्ष उजाडलं 2011। जहीर खाननं स्वतःवरती, स्वतःच्या फिटनेसवरती आणि गोलंदाजीवरती बरीच मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं 2011च्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकामध्ये। संपूर्ण विश्वचषकात जहीर खान यानं 21 बळी घेतले आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली। जहीर खानच्या या उदाहरणातून तरुणांना एकच सीख मिळते की अपयश हे काय कायमस्वरूपी नसतं। अपयश आलं म्हणून स्वस्थ न बसता मैदानावर जर घाम गाळला आणि मेहनत केली तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही। 2011चा विश्वचषक जहीर खान, युवराज सिंग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर यासारख्या खेळाडूंनी गाजवला। तो विश्वचषक आम्हाला सचिन तेंडुलकरला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे आणि म्हणून तो आम्हाला जिंकायचा आहे। ह्या एकाच ध्येयाने संपूर्ण भारतीय खेळाडू एकवटले होते आणि मित्रांनो, एकीचे मिळते फळ या न्यायाने 2011चा विश्वचषक भारतानं दिमाखदार आपल्या नावावर करून घेतला। वानखेडेचं ते स्टेडियम त्या दिमाखदार विजयाचं साक्षी होतं आणि महेंद्रसिंग धोनीने मारलेला तो षटकार आजही क्रिकेट रसिक विसरलेले नाहीत। एखाद्या कॉमन ध्येयाने झपाटलेली टीम जेव्हा एकवटते तेव्हा प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा स्तर उंचावतो आणि तो खेळाडू त्या टीमच्या विजयासाठी हातभार लावतो। जहीर खान हे त्यातीलच एक उदाहरण। जहीर खानच्या कामगिरीला सलाम आणि जहीर खान पुढील येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील।